हॅलो, तुमचे देखील साबुदाणे वडे खूप तेलकट बनता किंवा तेलात टाकताना लगेचच फुटता, तर टेन्शन घ्यायची गरज नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स आणल्या आहे जेणेकरून तुमचे साबुदाणे वडे अगदी परफेक्ट बनतील। त्यासाठी सगळ्यात अगोदर 1 वाटी साबुदाणा पाण्यात भिजत घालायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी एक छोटी वाटी एवढा साबुदाणा घेतला आहे आणि साधारण आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून छान त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। म्हणजे साबुदाण्यामध्ये जेवढी घाण असते ती निघून जाते जेणेकरून, आणि छान त्याला आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्याचं। त्यानंतर स्वच्छ पाण्यात अजून त्याला कमीत कमी आपला बोट बुडेल, म्हणजे आपला अर्धा बोट बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे त्यात, आणि तेवढ्या पाण्यात आपल्याला भिजत घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्यांच्या वरती थोडं पाणी आहे, म्हणजे एवढंच आपल्याला त्याला भिजत घालायचं आहे, एवढंच पाण्यात। तर त्यानंतर मी साधारण 3 तास त्यांना 2 ते 3 तास साईडला ठेवलं होतं। 2 तासात देखील होऊन जातात ते चांगले, पण मी 3 तास ठेवलं। तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही साबुदाणा किती टम्म फुलला होता आपला। साहित्यामध्ये पाहूया, 4 बटाटे उकडलेले, 4 हिरवी मिरची, 1 अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, जिरं 1 चमचा आणि मीठ घेतलं होतं 1 चमचा। तर तुम्ही मिठाच्या ऐवजी सेंद्रा नमकचा देखील वापर करू शकता। उपवासाला तुम्ही जे मीठ खात असाल त्याचा वापर करू शकता। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरवी मिरची घातली आणि जिरं 1 चम्मच जे घेतलेलं होतं ते 1 चमचा जिरं घातलं। थोडे जे भाजलेले शेंगदाणे होते ते घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे आहे। अजिबातच बारीक वाटायचं नाही, शेंगदाणे असे जाडसरच राहू द्यायचे आहेत जेणेकरून ते खायला खूप टेस्टी लागतात। तर साधारण तुम्ही पाहू शकता एकच फेरा मी फिरवून घेतला मिक्सरच्या भांड्यात आणि छान असे दरदरीत आपले शेंगदाणे पिसून तयार आहेत। त्याच्यासोबतच मिरची घातली होती आणि जिरं घातलं होतं। याच्याने काय होतं तर मिरची देखील छान ओबडधोबड आपली होऊन जाते मिक्सरच्या भांड्यात, आणि जिरं देखील छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही। एवढं तरी आपल्याला जाड शेंगदाण्याचं कूट ठेवायचं आहे। त्यानंतर सगळे शेंगदाण्याचं जे मी कूट तयार केलं होतं किंवा शेंगदाण्याचं जेवढं आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं होतं ते सगळं आपल्याला साबुदाण्यांमध्ये घालायचं आहे। आणि त्यानंतर हे 4 मोठे बटाटे होते जे मी उकडून घेतलेले होते तर ते घातले आहे। सॉरी, छोटेच येते, मोठे नाही आहे। तर बटाटे ना काय करायचं तुम्ही अगदी ते उकडले की आपण त्याला लगेच थंड पाण्यात घालून घ्यायचं। मी इथं ते केलं नाही, मी डायरेक्टच बटाटे घेतले तर ते गरम होते, तर हाताला चटके लागत होते। तर तुम्ही थोडं थंड पाण्यात घालून मग घेत जा जेणेकरून त्याची वाफ तरी निघेल आणि ते थोडे गार होतील। तर मी गरम गरमच घेतले होते। त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करायला आहे ना, म्हणजे तुम्ही एवढं बारीक मिक्स करा ना त्याला, जेवढं होईल शक्यतो तेवढे साबुदाणे साबुदाणे खूप बारीक करायचा प्रयत्न करा। कारण याच्याने होतं काय, जर आपण असेच साबुदाणे सोडले ना जाडसर तर साबुदाण्यांमध्ये ऑलरेडी पाणी सोक केलेलं असतं त्यांनी, आणि त्यामुळे आपले साबुदाणे वडे जे असतात ते तेलात टाकताना लगेचच फुटतात। त्याचं कारण हेच आहे की जे साबुदाणे असतात ते भिजताना त्याच्यात पाणी सोक झालेलं असतं आणि त्याच्यात एअर तयार होते, आणि त्या एअर तयार झाल्यामुळे ते लगेचच फुटतात। त्यामुळे जर आपण असं त्याला छान मिक्स केलं किंवा छान असं साबुदाणा चोडून बारीक केला ना, त्याच्याने काय होतं की साबुदाणा बारीक झाल्यामुळे ती जी एअर असते ती तयार होत नाही जास्त, आणि आपले साबुदाणे छान असे फुलून मस्त तयार राहतात। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं की मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील तुम्ही साबुदाणे थोडे फिरवून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये देखील तुम्ही थोडे साबुदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं बाजूलाच, तोपर्यंत वडे तयार करायला घेतले। थोडंसं पाणी घेतलं होतं साईडला, म्हणजे जेणेकरून हाताला वडे चिपकू ना त्यासाठी। तर थोडं हाताला किंचित पाणी लावलं आणि छान वड्यांना गोल आकार द्यायचा आहे त्यांना, आणि जो मिश्रणाचा गोळा आपण घेतलेला आहे हातावरती त्याला छान प्रेस करून अगदी म्हणजे असा आकार तरी द्यायचा गोल, आणि एवढी थिकनेस त्याची पाहिजे, जास्त चिपटेही नको आणि जास्त जाडही नको। तर मध्यम आकाराचे आपल्याला वडे ठेवायचे आहेत। ते जास्त जे चिपटे असतात ते खायला काही एवढे बरोबर लागत नाही, आणि जे जास्तच मोठे राहिले ना ते देखील आतवर शिजत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून ठेवायचे आहेत।
आणि मस्त हातावरती छान दाबूनच गोळा बनवा, जेणेकरून साबुदाणा अजूनच छान चुरला जाईल हातावरती, अजून तो मॅश होईल. जर तुम्हाला तर मी बोललीच की जर तुम्हाला हाताने मॅश करायचा कंटाळा येत असेल किंवा जोर लावायचा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात देखील साबुदाणे छान बारीक करून घेऊ शकता. म्हणजे जास्त बारीक नाही, फक्त 1 फोडची 2 फोड होईल एवढे साधारण आपल्याला करायचे असतात. तर तुम्ही पाहू शकता की असे वडे मी तयार केलेले आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये जसं आपण थालीपीठला गोल छिद्र करतो तसं देखील तुम्ही छेद करू शकता. म्हणजे ते देखील पटक्यात तळले जातात आणि छान लागतात खायला. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार वडे करू शकता, छोटे मोठे, पण थोडे मीडियमच आकाराचे वडे करायचे आहेत. तर असे करून मी सगळे एक एक वडे बनवून घेतले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता बाजूलाच तेल तापलं होतं आपलं. आणि तेल तापायचं म्हणजे मेन ही एक प्रोसेस आहे की तेल कसं तापवायचं आणि वडे कसे फ्राय करायचे. तर तेल जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको, मीडियम पाहिजे तेल साधारण. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण वडे घालतो ना तेलात, तर त्यावेळेस जास्त बारीक गॅस ठेवायचा नाही आहे, मीडियम आकाराचा गॅस राहू द्यायचा आहे आपल्याला. आणि जोपर्यंत वडे तळले जातात तोपर्यंत आपल्याला मीडियमच गॅसवरती आपल्याला वडे तळायचे आहेत. जास्त फुल गॅसवरती जर वडे तळले तर ते लगेचच काळे पडतात, म्हणजे त्यांचा कलर लगेच चेंज होतो, पण ते आत शिजलेले नसतात. तर आणि जास्त कमी गॅसवरती जर तुम्ही तळायला घेतलं तर ते वडे अजिबात चांगले लागत नाही. आणि कमी गॅस असल्यामुळे त्याच्यात खूप सारं तेल शोषलं जातं आणि वडे खूप तेलकट बनतात. म्हणजे अतिशय एवढे तेलकट असतात की ते खाण्याजोगतेच नसतात. त्यांना हातात घेतलं तरी एवढं ऑइल निघतं त्याच्यातून. तर त्याचं मेन कारण हेच आहे की आपण वडे खूप जास्त कमी गॅसवरती तळतो. तर असं न करता तुम्हाला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि जास्त हाय पण ठेवायचा नाही, जेणेकरून ते जळतील. तर मी असं मंद आचेवरती म्हणजेच मीडियम गॅसवरती छान असे वडे तळून घेतले. सुरुवातीला मी 2 वडे टाकले तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि वडे टाकताना लगेचच त्याला अजिबातच धक्का द्यायचा नाही आहे, 2 मिनटं तरी त्यांना तसेच होऊ द्यायचे आहेत. जर आपण लगेचच त्याला पलटायला घेतलं तर वडे फाटायची शक्यता असते किंवा वडे तिथंच आपले फाटून पूर्ण हे होऊन जातं, त्याला कट लागून जातो. तर त्यामुळे लगेचच तुम्ही वड्यांना अजिबातच काही लावायचं नाही, चम्मच वगैरे. साधारण 2 मिनटं त्याला तसेच तेलामध्ये होऊ द्यायचं किंवा तुम्ही वरून त्याच्यावरती असं तेल टाकू शकता, जसं मी टाकत होते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वडे किती छान झाले होते. आणि कमीत कमी 4 मिनटं तरी घेतात ते, 2 ते 4 मिनटाच्या आत असतोच वड्यांचा टाईम. तुमच्या वड्यांच्या साईजवरती आहे की ते किती मोठी किती छोटी साईज आहे त्याच्यावरती ते 2 ते 3 मिनिट तुम्ही छान असं त्याला तेलात होऊ द्यायचं आहे. तर नंतरच्या बॅचमध्ये मी 3 वडे घातले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर वडे टाकताना लगेचच मी त्यांना अजिबातच हलवलं नाही आहे, साधारण 2 मिनटं असंच होऊ दिले. आणि तुम्ही अधूनमधून त्याच्यावरती तेल टाकू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळेच वडे तळून घ्यायचे आहेत. साबुदाणे वड्यांसाठी काही परफेक्ट टिप्स जे छान पद्धतीने तुम्हाला टमटमीत असे साबुदाणे वडे देतील. तर सगळ्यात अगोदर टिप नंबर 1 की वडे जेव्हा तुम्ही साबुदाणे जेव्हा तुम्ही भिजत घालता त्यावेळेस जास्त पाणी देखील नको, कारण जास्त पाणी असल्यामुळे ते तेलात टाकताना लगेचच फटता किंवा लगेच उडता. टिप नंबर 2 की साबुदाणे जेव्हा आपण वड्यांसाठी घेतो तर त्यावेळेस साबुदाण्यांना छान असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा हातांनी छान असं चुरून घ्यायचं आहे किंवा हातांवरती रगडून घ्यायचं आहे. तर तुम्ही थोडं त्याला मॅश करू शकता हाताने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं काढू शकता किंवा जे चॉपर येतात त्यात देखील तुम्ही टाकून 1 मिनिट छान असं त्याला बारीक करू शकता. अति पण पिठासारखं बारीक नाही, फक्त त्याचे 2 फोडी होतील एवढं बारीक करायचं आहे. टिप नंबर 3 की साबुदाणे वडे तेलकट होता, तर ते तेलकट होऊ नये त्यासाठी गॅस अजिबातच कमी ठेवायचा नाही आहे, मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅस राहिला की बरोबर आपले वडे तळले जातात, छान खुशखुशीत होता. जर तुम्ही अतिशय कमी गॅसवरती जर वडे घातले तर ते लगेचच तेल त्यात चाललं जातं आणि तेल ऑब्झर्व झाल्यामुळे ते खूप तेलकट होता. तर क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही अशा काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या आहेतच. तुम्ही पाहू शकता की ते क्रिस्पी असे साबुदाणे वडे झालेले आहेत. आणि आवाजच पहा तुम्ही, आवाज येत असेल, अजिबातच नरम नाही झाले ते. तर पहा आणि किती फुललेले आहेत, किती टम्म फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप सारे फुललेले आहेत, छान आकार त्यांचा डबल झालेला आहे.
आणि खूप मस्त आतवर शिजलेले पण आहेत. खूप छान सगळेच साबुदाणे वडे छान फुललेले आहेत. तुम्ही पाहू शकता. एक एक मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ते देखील तुम्ही घालू शकता वड्यांमध्ये, किंवा चटणी पावडर देखील वाढवून त्यात टाकू शकता तिखटसाठी. तर मी चटण्या वगैरे काही बनवल्या नव्हत्या. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका.